बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा जो निकाल आहे तो समोर आलेला आहे आणि पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांना या ठिकाणी त्यांचा जो विजय आहे तो झालेला आहे। कार्यकर्ते आहेत मोठ्या संख्येने, त्यांच्याशी बोलूयात। हो, काय सांगाल, भाऊंचा आज विजय झालेला आहे, काय भावना आहेत? सर्वप्रथम मतदारांचे अभिनंदन करतो व या विजयाचे श्रेय भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कार्यकर्ते जे जीवाचं रान केलं त्यांचाच हा विजय आहे। आणि विकासाच्या मुद्द्यावरती जी निवडणूक आम्ही लढलो आणि जे जनतेने कौल दिला तो थोडासा अमान्य पण आहे, पण शेवटी जी जीत असते हे धरूनच आम्ही आज रोजी विजयी झालेलो आहे। कसा जल्लोष साजरा केला जातो? जसरोज काय आता वाजा गाजासह आता सत्ता स्थापन आहे, सत्तेचा आमदार आहे आपल्यासोबत, या हिशोबानं पुढील कामाचा विकास बुलढाण्याचा 100% आम्ही कायापालट केल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही देतो। युवकांचं देखील मोठं समर्थन बघायला मिळालं होतं, कसं बघाल? आपण एक युवक आहात, काय सांगाल? बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांना सर्वप्रथम मी अभिनंदन देतो। त्यांनी जो जनतेशी जी आपली प्रामाणिक नाळ आणि युवा कार्यकर्त्यांचं जे संघटन बांधून ठेवलं व कुठलीही जात धर्म भेद न बाळगता सर्वांगीण आपला कार्यकर्ता महत्त्वाचा, त्यांनी कार्यकर्त्यासमोर कुठल्याच गोष्टीला कधी प्राधान्य दिलं नाही, या गोष्टीचा आज हा विजय आहे। काय सांगाल, आज मोठा या ठिकाणी पुन्हा एकदा विजय झालेला आहे, काय? या विजयाचं श्रेय पूर्ण आम्ही म्हणजे पूर्ण पब्लिकलाच देणार। म्हणजे आमच्यासोबत कार्यकर्ते होते, ही खरी झुंज त्या कार्यकर्त्यांनी दिली। गावागावात पैशाचा पाऊस, कुठे दारूचा पाऊस, पण त्यांनी खरोखर त्यांचे चांगले चांगले गड लढवले। आता हा विजय म्हणजे खरं सत्याचा विजय झाला। 2 नंबरचा पैसा 2 नंबर मध्येच गेला, हे सांगतो मी, हे सांगतो। सर्वात आधी इथून 5 वर्ष आधी आपण बघत होतो की महिला 9 किंवा 8च्या बाहेर आपल्याला शहरामध्ये दिसत नव्हत्या। सर्वात मेन आता 5 वर्षात असा कायापालट झाला, कोणी 1 वाजता आलं, कोणी 12 वाजता आलं तर जस्तम चौकामध्ये भर सर्व महिला हे एन्जॉय करतात, 5-10 मिनिटं फोटो काढतात। ही भाऊंची जीत आहे। रात्री 2 वाजताही ती बाई सेफ आहे आणि आपला हाच मेन मोटिव्ह आहे की भाऊ असताना स्त्री कोणत्याही प्रकारची स्त्री असो, कोणत्याही समाजाची असो, ती या बुलढाणा शहरामध्ये भाऊंमुळे सेफ आहे। हेच भाऊचा विजय आहे। निश्चित भाऊंचा या ठिकाणी विजय झाला आहे। त्यांच्यामुळं महिला ज्या आहेत ते सुरक्षित असल्याचं बोललं जात आहे। रात्री 12 वाजेपर्यंत ही महिला ज्या आहेत वेगवेगळ्या चौकामध्ये जे महापुरुषांचे असतील आणि राजे महाराजे यांचे असतील फोटो जे आहेत त्या ठिकाणी लावलेले आहेत, पुतळे जे आहेत ते लावलेले आहेत, सुशोभीकरण झालेलं आहे। आणखीन काही नागरिक आहेत, काय सांगाल? आपण सरपंच आहात, काय नेमकी भावना आहे? खरोखर धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांचा विजय झाल्याबद्दल मी सर्व जनतेचे पहिले मनापासून खूप खूप आभार मानतो। धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी शेतकऱ्याबद्दल जी सहानुभूती ठेवली, शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा दिला, शेतकऱ्यांना भरपूर योजनेचा लाभ दिला, ज्याने त्या योजनेचा लाभ दिला, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांचे 1 नंबरचं बटन दाबून विजयी केल्याबद्दल त्यांचे सर्व शेतकरी बांधवांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। शेतकऱ्यांना या अगोदर कोणत्याच सरकारनी एवढ्या कोणत्याच सरकारने शेतकऱ्याला एवढी मदत केली, एवढी भरभरून या महायुतीच्या सरकारने एकनाथ शिंदे साहेबांनी आणि राहिलेले आपले भावी म्हणजे आपले निवडून आलेले आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी शेतकऱ्यांबद्दल खरोखर जी सहानुभूती दाखवली, शेतकऱ्यांना खरोखर जी मदत केली ती महाराष्ट्रात कुठंच नाही केली। शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी मदत केली, शेतकऱ्यांना आता घाटाखाली हजारो एकर जमीन ही वलितेची केली। खरोखर संजूभाऊ गायकवाड यांच्या या ठिकाणी जे आहे आमदार संजय गायकवाड यांनी सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम केलेले आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम सातत्याने केलं आहे। त्यामुळे या ठिकाणी जे आहे मोठा जल्लोष जो आहे तो केला जात आहे। दीपक मोरे, महाराष्ट्र, बुलढाणा।